नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव उमेश रमेश कांबळे. उमेश रमेश कांबळे, सलगरे. गाव सलगरे, तालुका तालुका मिरज, मिरज, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर मोबाईल नंबर 80-800-83 किती गाय आहेत आपल्याकडे? गाया आता आपल्याकडे 10 आहेत. 10 आहेत का? आणि वासरं किती आहेत एकूण? वासरं आता 2 पाड्या आणि 2 खोंड आहेत. 2 खोंड आहेत. कुठल्या वळूची खोंड आहेत सध्याला? खोंड आणि पाड्या पिंटू माळी सलगरे यांच्या वळूचे सध्याला पाड्या आणि खोंड आहेत. हा. किती वय झाल्यानंतर विकता? 6-7 महिन्यांच्या. 6-7 महिने झाल्यानंतर विकता? 10 शेवटपर्यंत 10 महिन्यापर्यंत विकते. असं 10 महिन्यापर्यंत विकताय शेवट. किती वर्षापासून सांभाळतात आपल्याकडे? आपल्याकडे गाया वडीलला त्या आहेत, त्या आजापासून आहे, त्या वडील आजोबापासून आहेत. आजोबापासून आहेत. म्हणजे कंपल्सरी गायी असतातच. कंपल्सरी गायी आहेत. गायींचं दूध काढता का खाण्यापुरतं गाईचं वगैरे? दूध थोडं काढतोय. खाण्यापुरतं काढताय? सकाळ संध्याकाळ सकाळी एक टाइम काढतो. एक टाइम काढताय सर्व वासराला. आणि खाण्या चाऱ्याचं नियोजन कसं असतंय? चाऱ्याचं नियोजन सकाळी वैरण घालतोय शाळवाचे, हा, संध्याकाळी घालतोय ऊस, संध्याकाळी ऊस, 2 टाइम वैरण आणि एक टाइम आपलं भाताचं शाळू. शाळवाचे 2 टाइम वैरण असते. गायी वर्षाला वेद देतात का 1.5-2 वर्षाला? वर्षाला. वर्षाला वेद देतात. वर्षाला. गाय वेल्यानंतर किती महिन्यांनी भरवता तुम्ही? गाय वेल्यानंतर 1-2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर भरवताय. त्याच्यामुळे कंटिन्युटी चालू राहते. आणि वळू जवळ आहेत तुम्हाला उपलब्ध? जवळ आहे सलगरमध्ये. तुमच्याकडे बी एक नामांकित चांगला जातीवंत वळू होता म्हणून ऐकलंय. होय, आमच्या जवळ होता. 2 होती ती. 2 वळू होते. कुठल्या कलरचे होते? आमच्याकडे पहिला होता तो हरणा होता, सावळ्या म्हणून. सावळ्या म्हणून हरण्या कलरचा होता. त्याच्यानंतर पक्षा म्हणून एक होता. तो हरणा जे होता सावळ्या म्हणून, तो कुठनं आणलेला होता? तो घरच्या गाईचा होता. घरच्या गाईचा. ती गाय आहे का आता? गाय आहे. कुठले कोणच्या गाईचा होता? ती तांबडी गाय आहे बघ. हो, ती म्हातारी तांबूस जुनी म्हातारी गाय. म्हातारी गाय ती तांबडी. जुनी जी तांबूस पलीकडे दिसते त्या तांबूस गायचा होता. हा, त्या तांबडी गायचा. आणि त्याचा वडील कुठला होता? त्याचा वडील बी आमच्या इथंच होता पहिल्यांदा. वडील कोणाकडे होता? वडील बी ना आमच्या इथंच होता. म्हणजे तुमच्याच घरी होता? हा, आमच्या. कुठल्या लाईनचा काय त्याची लाईन माहित आहे? म्हणजे लाईन म्हणजे विलास खिचडे विलास खिचडे गाव म्हणून सलगरे. सलगरे. हा, त्यांच्या वळूची पैदास होती. त्यांच्या वळूची पैदास होती. त्यांच्याकडे होते पहिल्यापासून गाई का आहेत त्यांच्याकडे? विलास खिचडे विकत घेतलेला होता. कुठनं विकत घेतला होता? काय त्यांनी खालतं जत भागात विकत घेतलेला होता. जत भागात? कुणाकडून काय माहित आहे? काय नाही. नाही. आणि त्याच्यानंतर दुसरा तुमच्याकडे वळू कुठला झाला? त्याच्यानंतर आमच्याकडे मग दुसरा सावळ्या म्हणून एक वळू झाला. सावळ्या म्हणून, कोसा हरणा. हरणा. ती कुठल्या वळूचा होता? तोच विलास खिचड्याच्या वळूचा होता. तुमच्या घरच्या वळूचा. आणि आई त्याची आई होती गैरातच, वारली. मग त्या वळूचं मग तो मध्ये नाचत होता बघा वळू कोसा. हा, तो मध्ये आम्ही 1-2 वर्षाच्या पाठीमागे तो पण विकला. तो कुठं दिला? तो लेंगरेवाले. लेंगरे. कोणत्या लेंगरे? लेंगरे. कोणतं लेंगरे? खरसुंडी बसले. खरसुंडी बसलं लेंगरे. लेंगरेवाले. लेंगरेला कोणाला दिला? अर्जुन म्हणून माहित आहे, बाकी त्यांचं नाव माहित अर्जुन यांना. आता अर्जुन यांच्याकडे आहे का तो वळ? त्यांच्याकडे नाही, त्यांनी पुणेवाल्याशी विकलाय परत. त्यांनी पुणेवाल्यांना दिला. तुम्ही काय माहिती काढली नाही पुणेवाल्याला कोणाला दिला? असे एका जागा थांबत नाही. त्या शेळ्यांसारखं सारखं यांच्या मागं राहावं लागते. इकडं तिकडं सारख्या पळत असतात. अशा प्रकारच्या आखीव सुंदर खिल्लार आहेत, पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही वळूच सांभाळला नाही? त्याच्यानंतर वळू नाही सांभाळला. वळू नाहीच सांभाळा. नाही. आता ह्याच्यात देण्यासारखं का आहे? पाडे आहेत का खोंड आहेत? 2 पाड्या आणि 2 खोंड आहेत. कोणते आहेत? एक काळी पाडी आहे, परत एक पांढरी पुढे चाललेली, परत एक काळा खोंड एक 6 महिन्यात झाला आहे. परत आता जवळून बघता येईल का? बघता येईल. हा पुढे चाललेला 6 महिन्याचा खोंड आहे. कुठल्या वळूचा आहे? राजू निंबाळकर सरगर यांच्या वळूचा आहे. हा द्यायचा आहे, पाहू शकता.
हा एक खोंड आहे. अजून त्याच्या मागला एक बारका आहे. त्याच्या मागला बारका. हा कुठल्या वळूचा आहे? हा पिंटू माळी. पिंटू माळी. पिंटू माळी ज्यांच्या कोणचा मोठा नाकवाकडा वळू. नागवाकड्याचा आहे. खोंड आहे हा. कोंड आहे ते. द्यायचं. ह्याची आई कोणते? त्याची आहे बघा ती पुढे चालल्या बघा गोल टोकडी. टोकडी हा एकदम पांढरी. हा चला. जनावरांची चालच हरणाची आहे, त्याच्यामुळे 5 मिनिट सुद्धा एका जागेवर थांबत नाहीत. तूच देऊन आणि मलाच मागतोस. ह्या गायचं आहे. ही गरम रक्ताची गाय. आणि तो दुसरा काळा आहे ती ह्या गाईचा. काळा आहे ते ह्या गायचा. हा बघा या. आमची तर सांगा. ह्या गायचा तो मोठा काळा. हा बघा ते तिकडे आलाय तो काळा. हा काळा. ही पाडी पण द्यायची आहे बघा. आणि ही कालवड पण पांढरी द्यायची. किती महिन्याची कालवड झाली? पाडी पण एक 6 महिन्याची आहे. 6 महिने. 7 महिने. कुठल्या गायची आहे कालवड ती? ती गाय त्या माग गायची. ह्या गायची आहे. कालवाड या गायचं आहे. पाहू शकता ही एक कालवड द्यायची. हा एक खोंड द्यायचा आहे. ज्यांना कोणाला हव्या असतील सलगर लाईन बघा पुढं उसात जाते. त्यांनी मालकाशी संपर्क साधा. मालकांनी फोन नंबर दिलेला आहे. त्याचं 2 लाख ही कालवड आणि खोंड द्यायचं आहे. पाहू शकता. वळूचे कालवड पिंटू माळी. पिंटू माळींच्याच वळूचे. हा, पिंटू माळी यांच्या मोठ्या बैलांचे नाकवाकडे. नाकवाकड्याचे. कालवडीच काय सांगताय? त्या कालवड्याचं 51,000 रुपये सांगितले. 51 सांगितलं. पाडी चांगली आहे. हम्म. चांगली पैदास होते ती. आणि ह्या खोंडाचं खोंडाचं 1.5 लाख रुपये सांगितले. 1.5 लाख रुपये. हा. आता ही ये झाल्या बघा आता. ही ये महिन्याभर. हिला कुठला धावला? तिला ते पिंटू माळ्यापाशी चनेगावच्या बैलाचा एक बैल घेतलेला त्यांनी. चनेगावच्या चनेगावच्या ते एक शिंग मोडका बैल होता का नाही, हा तो दाखवला. तो हा तो विकला का आता? ते त्यांनी विकला. विकला. तिकडं आटपाडी भागात घेतलाय. पाहू शकता. हा एक खोंड द्यायचा. ह्याची किती सांगताय? ते अजून लहान आहे. अजून एक जाऊ दे 2 महिने. 2 महिन्यांनी काय द्यायचा. चाललंय की पाहू शकता. ज्यांना कोणाला हवे असतील अशी लाईन पाडी त्यांनी मालकांशी संपर्क साधा. अशा प्रकारची कालवड आहे. प्रत्यक्ष येऊन पहा. मजबूत चपळ चलाक सुंदर आखीव रेखीव देखणे जनावर आहेत. कोणता? हा कुठल्या वळूचा खोंड आहे? तो राजू निंबाळकर. राजू निंबाळकरच्या वळूचा. काय सांगता याचं? त्याचं 1 लाख रुपये सांगितले. 1 लाख रुपये सांगितले. हा. वय काय याचं आता? तो आहे बघा एक 8-8.5 महिन्याचा आहे. 8-8.5 महिन्याचा आहे. राजू निंबाळकरांच्या कुठल्या लाईनच्या वळूचा आहे काय? तो काळा आहे की आपल्या कोशा बैलाचाच आहे तो. तुमच्या कोशा बैलाचाच आहे. हा. हां हां. काळा आता उबड देखना बैल आहे. ह्याची आई कोणते? त्याची आहे महाग आहे बघा. ही हार ही ह्याची त्या कोशा खोंडाची आई. हाय हाय. पाहू शकता. अशा प्रकारची लाईन आहेत. हा खोंड आहे. ही आता गाभ आहे का हा कालवड? गाभण आहे आता. कुठल्या वळूपासून? ह्यो राजाराम निंबाळकर. राजाराम निंबाळकर. कसल्या आहे तो? काळाच आहे. काळाचा आहे. आणि ही कुठल्या वळूची आहे? ते त्याच्यापाशी जे खोंड होता त्या खोंडाची गाय. त्यांच्यापाशीच होता. हा. छोटा चाललेला कालवड? राजू निंबाळकर. राजू निंबाळकरच्या. ह्या गाय आहेत सगळ्या राजू निंबाळकरच्या बैलांच्या. हा कोसा कोण? राजू निंबाळकरांच्याच पहिला कालवड आहे. आणि हा कोण? हा हे खोंड आहे. राजू निंबाळकरांच्याच बैला. कुठला ह्यो? हा ह्यो नाही अरुण म्हैसाळकर. अरुण माहिशेळकर. हा. कसला बैल आहे त्याच्याकडे? तो कोसा खिल्लार होता. कोसा खिल्लार त्याने होता. विकलाय आता. ह्याची आई कोणते? त्याच्या आहे त्या ह्या गाईच्या. ह्या गायचा अलीकडच्या. ती पाडी आहे ती ह्या गाईची. ती पलीकडची बारकी पाडी. कुशी पाडी ह्या गायची आहे. हा. पलीकडची कुशी.
ते कोण आहे बघा त्या गाड्याचा तो मगाचा दुसरा होता. तो मगाचा गेला होता ती पलीकडे. हां हां. हा कुठल्या वळूचा खोंड आहे? शो थांबा त्याला माहित आहे. पक्या ए पक्या शो कोसा कोण आहे ती कुठल्या बैलाचा आहे रे? कुठल्या बैलाचा आहे? म्हैसाळकर अरुण म्हैसाळकर. अरुण म्हैसाळकर अरुण म्हैसाळकर यांच्या वळूचा आहे. ओळखी पहिला सर. तो चांगला खोंड होता का? हा चांगला कोंड होता त्याने विकला. ह्याची आई कोणती? त्याची आई बघा तिथं आहे बघा ती पलीकडे. हा हा त्या काय हम्म. हा हे माय लेकर. ह्याची काय सांगताय? त्याची 1,00,000 सांग. 1,00,000 रुपये. पाहू शकता, ज्यांना कोणाला सलगर लाईन चांगले खिल्लार खोंड बैल, चाऱ्यापेक्षा पाणी जास्त गरज आहे. पाणी आणि चारा पाणी आणि वाळा चारा आहे ना, पाहू त्याची- शकता. अशा प्रकारचे जनावर ज्यांना हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. प्रत्यक्ष येऊन कळप पहा, खोंड कालवडी पहा. लहान कालवडी जर नेल्या, सवय लावली तर वेल्यानंतर दूध देऊ शकतात आणि शांतपणे धार देऊ शकतात. सवय लागू शकते. ही रोज फिराय असल्यामुळं, भरपूर जनावर असल्यामुळे एकेका व्यक्तीकडे 10-10, त्याच्यामुळे सगळ्यांनाच गोंजरू शकत नाहीत, सगळ्यांनाच धार काढण्याची सवय लावू शकत नाहीत. त्याच्यामुळे या भागातल्या जनावरांना तशी सवय लागलेली आहे. तर ज्यांना कोणाला सलगर लाईनची चांगली गाय सांभाळावी असे वाटत असेल, ह्या भागातून एखादी लहान कालवड नेऊन तुम्ही सांभाळून तिचं संगोपन करून ब्रीडिंग करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहू शकता ही पाड आहे आणि ही सुंदर कालवड होऊ शकते मोठे झाल्यानंतर. शिंगाची वळण वगैरे, शरीराला अटरून आहे, सुंदर आहे. नाही म्हणजे सलगरे, कोंगनुळी आणि जांडरावाडी जांडरावाडी ह्या गाया सांगोलकर सावकार म्हणून सांगोला भागाचे होते. हा, सलगर म्हणजे औंधचे राजे हा. ज्यावेळेस बेंगलोर म्हैसूर भागात गेले, त्यांनी जे बेंगलोर म्हैसूर भागातून हल्लीकर जातीचे जे वळू आणि गाय आणल्या हा, आणि ह्या आपल्या भागातलं जे आटपाडी खिल्लार किंवा ह्या भागातलं जे खिल्लार होतं सलगर खिल्लार. ह्याच्याशी क्रॉस करून जे सांगोला भागात, जत भागात, आटपाडी भागाची ब्रीडिंग सेंटर खोलून ब्रीडिंग केली, ती सांगोला सावकार किंवा हा, सांगोलकर सावकार त्यांच्याकडे जे ब्रीडिंग सेंटर खोललं, हा. त्या ब्रीडिंग मधनं जी लाईन तुमच्या भागात आली, ते तुमच्या भागात कळप तयार झाले. कळप तयार झालेत बघा. ते जे कळप राहिले ते त्या गायी वर्षानुवर्ष लोकांनी जुन्या विकल्या नाहीत, त्याच्यापासून ब्रीडिंग तयार केली, झालेली ब्रीडिंग विकली, हा. पैदास विकली. ते म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल खिल्लार मधल्या काय जुन्यातलं खिल्लार.